होसाळीकर सर, आता एक मोठा अलर्ट देण्यात आलेला आहे 3 ते 4 तासांसाठी, कारण अगदी काही क्षणांपूर्वीची जर या सगळ्या शहरांमधली दृश्य बघितली असती, धुळीच्या वादळासारखी परिस्थिती होती। एकंदर बोलू का मॅडम? हॅलो होसाळीकर सर, तुमचा आवाज पोहोचतोय। हा, एकंदरच गेल्या 2 तासांमध्ये ठाणे, टिटवाळा, कल्याण, कांदिवली, मुलुंड, नवी मुंबईतले बरेचसे भाग आणि तर रायगड जिल्ह्यातले काही भाग, नाशिक जिल्ह्यातले काही भाग या ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडतो आणि तो पाऊस पडण्याच्या अगोदर वादळी वारेही आपल्याला दिसले आणि नेमका हा पहिला पाऊस असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी आपल्याला धुळीचे लोटही उठताना दिसले। सर्वसाधारणतः वाऱ्यांची तीव्रताही जास्त होती, पाऊसही तीव्र होता आणि त्याच्यामुळे अंधारलेलं वातावरण तयार झाले। पण ही परिस्थिती पुढचे 2 ते 3 तासांमध्ये त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे। पण सध्या पाऊस आणि वादळी वारे आणि गडगडाटासह पाऊस अशा प्रकारची एकंदरच वातावरण आपल्याला ठाणे, मुंबई उपनगर आणि पालघर, डहाणू, नवी मुंबई या सर्व भागामध्ये आपल्याला पुढचे 2 ते 3 तास दिसण्याची शक्यता आहे। अगदी होसाळीकर सर, तुम्ही जसं म्हणालात की हा पहिला पाऊस आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे सोसाट्याचे वारे वाहताना दिसतायत। नेमकं काय म्हणायचं, म्हणजे काय हवामानाची परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा वळीवाचा पाऊस ज्याला म्हणतात तो हाच आहे का? आपण याला प्री मान्सून म्हणूया, म्हणजे मान्सून पूर्वीचा जो पाऊस असतो तो म्हणायला हरकत नाहीये। सर्वसाधारणतः राज्यामध्ये एक अशा प्रकारची परिस्थिती आहे की ज्याच्यामुळे मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्याही काही भागामध्ये ढगाळ वातावरण झालेलं सध्या दिसतंय आणि उपग्रहाद्वारे जर का आपण चित्र बघितलं तर या सर्व भाग ज्याच्यामध्ये मी म्हणालो की उत्तर महाराष्ट्र जो आहे इन्क्लुडिंग मुंबई, मुंबईचे उपनगरातले काही भाग, ठाणे, पालघर या सर्व भागामध्ये आपल्याला बरेचसे मोठे ढग दिसत आहेत आणि हा पहिला पाऊस असल्या कारणाने धूळ जी आहे ती जास्त उडताना दिसते कारण वारे खूप जोरदार आहेत। पण जसा पाऊस पुढच्या 2 तासांमध्ये आपल्याला दिसेल त्या मानाने ते धुळीचे जे लोट आहेत ते कमी होतील। पण मला असं वाटतं की पुढच्या 1-2 तासांमध्ये पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता खूप चांगली आहे। हो, होसाळीकर सर, ज्या पद्धतीने मुंबई पट्टा आहे किंवा पुढे पालघर, भिवंडी हा जो पट्टा आहे, तसाच दक्षिणेकडचा म्हणजे कोकणाकडचा जो भाग आहे तिथे सुद्धा अशाच पद्धतीची काही परिस्थिती निर्माण होऊ शकते का? कारण तिथे सुद्धा मागचे 2 दिवस तुफान पाऊस बरसतोय। काही ठिकाणी म्हणजे तसे जे आता जे उपग्रहाद्वारे जे चित्र मला दिसतंय त्याच्यामध्ये असं आपल्याला म्हणता येईल की सातारा आणि साताऱ्याच्या घाटमाथ्याच्या या बाजूला म्हणजे सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये तशा प्रकारचे गडगडाटासह पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत। पण अजून त्याची तीव्रता तेवढी झालेली नाहीये। पण हवामान विभागाचं लक्ष आणि तशा प्रकारचे इशारे दक्षिण कोकणासाठी पण आज दिलेले आहेत आणि त्याच्याकडे हवामान विभागाचे लक्ष आणि सर्वांनी त्या ठिकाणी काळजीपूर्वक बघावं। बरं होसाळीकर सर, खरं तर आज मतदान होतंय महाराष्ट्रामध्ये 11 जागांसाठी। यापैकी काही ठिकाणी पाऊस पडू शकतो का पुढच्या काही तासामध्ये? कारण अवघे काहीसे 2 तास किंवा 1.5 तास शिल्लक आहे, त्यासाठीची काही माहिती तुम्ही देऊ शकाल का? हो, नक्कीच। ज्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आज 13 तारखेला 4थ्या टप्प्याचे जे मतदान होत आहे त्या संदर्भातली एकंदरच अलर्टची जी माहिती आहे ती आम्ही संदर्भित विभागाकडे ऑलरेडी दिलेली आहे। आज दुपारी पण त्यांना ती माहिती नकाशाद्वारे देण्यात आलेली आहे। तर जे भाग आहेत जसं पुण्याचा जो उत्तर भाग आहे घाट भागामध्ये आहे, त्या ठिकाणी साताऱ्याच्या काही भागांमध्ये आहे, अशा प्रकारे जिथे जिथे इलेक्शन्स आहेत त्या ठिकाणी तर माहिती देतच। एकंदरच राज्याबद्दल पण जिल्ह्याने या माहिती पण हवामान विभागाने दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। अगदी होसाळीकर सर, खरं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक प्रश्न मला विचारायचा आहे, कारण अनेक ठिकाणी आता जी महत्त्वाची पिकं होती त्याचं मोठं नुकसान होताना दिसतंय, कारण किंवा मग शेतकऱ्यांनी जी पिकं कापून आपल्या शेतामध्ये साठवलेली आहेत अशा कुठल्या पट्ट्यामध्ये पाऊसमान साधारणतः दिसतंय म्हणजे शेतकऱ्यांना आधीच त्याची तजवीज करता येऊ शकते? पुढचे 2 दिवस आहेत म्हणजे आज आणि उद्या मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा म्हणजे गडगडाटासह पडणारा थोड्या वेळेसाठी तो आपल्याला दिसतोय आणि त्याच्याकडे थोडंसं लक्षपूर्वक बघायचे। विदर्भातले पण काही जिल्हे आपल्याला दिसत आहेत, त्यामानाने कोकणामध्ये कमी दिसतोय। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये आपण जर का थोडंसं लक्ष दिलं तर कदाचित आपल्याला जी माहिती आपण जी म्हणाला त्याप्रमाणे आपल्याला तशा प्रकारचं चित्र दिसू शकतं। सर्वसाधारणतः आता नागपूरमध्ये गेल्या काही वेळामध्ये जर का म्हटलं तर गडगडाटाचं चित्र आपल्याला तिथेही दिसतंय। पाऊस जो आहे तो एकंदरच राज्यामध्ये आपल्याला आहे। विदर्भातले जे जिल्हे आहेत जसं अमरावती आहे, यवतमाळ आहे, गडचिरोली आहे आणि
चंद्रपूर आहे या भागामध्ये कदाचित पावसाची तीव्रता जास्त असेल विदर्भामध्ये, आणि त्या मानाने नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना या सर्व भागामध्ये गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता नाकारतात ना. काही ठिकाणी ऑलरेडी ती सुरूही झालेली आहे. पण पुढचे 1-2 दिवस आपल्याला त्याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. हो, अगदी. खूप खूप धन्यवाद होसाळीकर सर, तुम्ही सविस्तरपणे सगळ्याची उत्तरं दिलीत यासाठी.